हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्त ना, मजेतच असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग आज आपण उपवासाचे शाबू किंवा कोण कोण भगर बोलतं तर भगर किंवा शाबू या प्रकारे बनवता का तुम्हीही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल मी भगर कोणत्या प्रकारे बनवत आहे ते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी बघा, सकाळी मी शाबू भिजत घातली होती, थोडीशी शाबू भिजत घातली होती. त्याचबरोबर बटाटा हा उकडून घेतलेला आहे, उकडून चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर कुटलेले शेंगदाणे, त्याचबरोबर ती हे भगवती लाल तिखट आहे. मला भगवती लाल तिखट घातलेली शाबू किंवा भगर खूप आवडते. कोण भगर बोलतं, कोण शाबू बोलतं, तुमच्याकडे काय बोलतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कढई गरम करत ठेवलेली आहे. चला तर मग कढईमध्ये तेल घालून घेते. तेल थोडेसे जादा घालणार आहे, कारण की मी शाबूचे जे सांडगे असतात तेही तळून घेणार आहे. हो, तुम्हालाही सांडग्यांची जर ऑर्डर करायची असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आमच्याकडे उडीद पापड, सांडगेचे शाबू पापड, परत सर्व फ्लेवरच्या शेवया ह्याही भेटतात. परत टॅमॅटो पापड, पालक पापड, नाचणी पापड असे सर्व प्रकारचे पापड ऑर्डर आम्ही घेतो. त्यामुळे कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बघा, सांडगेही मी तळून घेतलेले आहेत. थोडंसं तेलही बाजूला साईडला काढून घेते, कारण की ज्या वेळेला शाबूमध्ये तेल जास्त होतं त्यावेळेला शाबू थोडी किचकिचित होते, चिकट होते शाबू. त्यामुळे मी जास्त तेल वापरत नाही, थोडं कमी प्रमाणातच तेल वापरते. बघा, गॅसही बंद केलेला आहे. आता गॅस बंद आहे तोपर्यंतच थोडं आपल्याला तेल गरमच असतं. त्यामुळे मी जिरं न वापरता डायरेक्ट बटाटा वापरत आहे. तुम्हाला जर जिरे वापरायचे असतील, उपवासाला जिरे जर तुमच्या इथे चालत असतील तर तुम्ही नक्की घाला. मी कधी वापरत नाही, जिरेही वापरत नाही व कोथिंबीरही वापरत नाही. त्यामुळे मी बटाटा उकडून घेऊन असं छान असं तेलावरती 5 मिनटं शिजवणार आहे. खरं म्हणजे बटाटा हा शिजलेलाच आहे, तरी पण तेलावरती ज्या वेळेला आपण बटाटा शिजवतो ना त्याची चव वेगळीच येते. बघा, आता 5 मिनटं मी बटाटा छान असा परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय किती छान असा परतलेला आहे आणि थोडा बारीकही झालेला आहे. त्याचबरोबर ते असे कुटलेले शेंगदाणे आहेत, ते मी मिक्सरला नाही बारीक केलेले आहेत, असेच खलबत्त्यामध्ये मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत, कारण की हे दाताखाली खूप छान लागतं आणि खूप छान होते. आणि ह्या पद्धतीनं अशी ही बटाट्याची भाजी खूप छान होते बघा. त्यामुळे थोडंसं परतून घेते. मी कधी कधी जर बनवते या प्रकारे भाजी, परंतु आज शाबू घातली होती त्यामुळे नाही बनवली. त्याच्यामध्येच बघा थोडंसं लाल भगवती तिखट वापरते, थोडंसं चवीपुरतं भगवती तिखट वापरायचं आहे. त्याच्यामध्येच थोडीशी साखर, त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ. साखरेमुळे काय होतं, आंबट गोड चवीला होते आणि चवीला ही अप्रतिम अशी आपली भगर तयार होते. बघा, मंद आचेवरती 5 मिनटं आपण सर्व मिश्रण आहे ते परतून घ्यायचं आहे. छान असं मिश्रण परतलं की हे शाबू भिजत घातली होती ना सकाळी, ती मी ह्याच्यामध्ये टाकून देते व छान एक वाफ आणून देते. छान असं परतून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही कोणत्या प्रकारे शाबू बनवता किंवा भगर बनवता हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्येही नक्की सांगा. चला तर मग आता 5 मिनटं मी पाण्याचा हपका देते, म्हणजे जेणेकरून काय होतं, आपलं मऊ लुसलुशीत अशी आपली शाबू शिजून तयार होते. 5 मिनटं परतून घ्यायचे आहे आणि थोडंसं 5 मिनटं झाकण देऊन ह्याच्यावरती 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. बघा, त्यामुळे काय होतं, आपली शाबू ही मऊ मस्त अशी शिजते. आणि आज कोणाकोणाचा उपवास आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. सर्वांना कशा आहात सर्वजण? मस्त ना, मजेतच असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग आता आपली शाबू ही छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय किती मऊ लुसलुशीत आपली शाबू तयार झालेली आहे. साईडला फ्रेश असं दहीही घेतलं आहे, त्याचबरोबर ती शाबू. चला तर मग व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी